गेल्या 2 वर्षापासून राज्यासह ठाणे जिल्ह्यात महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. रस्त्यावर फिरताना महिलांचे जगणं मुश्किल झालं आहे. कावेरी नाखवा, अक्षता म्हात्रे आणि यशस्वी शिंदे या महिलांचा नाहक बळी गेल्यानंतरही सरकारला अजून जाग आलेली नाही. एकामागून एक अशा दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्या आहेत. कायद्याचा धाक कोणाला राहिलेला नाही. त्यामुळे गुन्हेगार आपले राजकीय वजन वापरून पुन्हा मोकाट फिरत आहेत. अशा गुन्हेगारांचा खटला फास्ट ट्रॅकवर चालून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, जेणेकरून भविष्यात होणाऱ्या अशा घटनेला आळा बसेल. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच लाडकी बहीण सुरक्षित नसून आता कायदा हातात घ्यावा लागला तरी आम्ही ते करू, असा थेट इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीने दिला आहे. यावेळी महिलांनी युती सरकारच्या विरोधात काळ्या फिती लावून संताप व्यक्त केलाय, तसेच हल्लाबोल देखील व्यक्त केला. यावेळी महिला जिल्हा संघटका रेखा खोपकर, समिधा मोहिते, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, ॲडव्होकेट आकांक्षा राणे, प्रमिला भांगे, वैशाली शिंदे, ज्योती कदम, छाया अमृगम, अनिता प्रभू यांसह इतर महिला पदाधिकारी येथे उपस्थित होत्या. वारंवार आंदोलन केली, निवेदनं दिली, पोलिसांना दिलं, तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांना दिलं, पण काही कुठेही गुन्ह्याचा चढता जो आलेख आहे त्याच्यामध्ये काहीही कमी नाहीये, वाढताच आलेख चाललेला आहे. काल परवापासून तर ह्या सगळ्या गुन्ह्यांनी अगदी तीव्र त्याचं स्वरूप धारण केलेलं आहे. तर कुठेतरी आणि अत्याचाराचं एवढं परिसीमा गाठलेली आहे, एवढं विकृत त्या मुलीचा जो त्याची हत्या केलेली आहे, अक्षता म्हात्रे आहे, यशस्वी शिंदे आहे, त्याचं गुन्ह्याचं स्वरूप बघितलं तर अक्षरशः संतापाची चीड निर्माण होते. आणि कुठेतरी एवढी आंदोलनं केली, निषेध केला त्याचा, तरी कुठेही सरकारच्या कानावरती काही आमचा हा पोहोचत नाही, आवाज पोहोचत नाही आमच्या महिलांचा. तर आज तीव्र निषेध करण्यासाठी आम्ही सर्व ठाणे जिल्हा महिला आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे आम्ही ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. आणि महिला म्हटल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सध्या लाडकी बहीण योजना चालू आहेत, पण त्या लाडक्या बहिणीसोबत किती लाडक्या मुली आहेत, तरुण मुली आहेत, लाडक्या आई आहेत, जी आपली वरळीला जिचा हे झालं हिट अँड रन प्रकरण कावेरी नाखवा, इतकं भयंकर तिची म्हणजे हत्याच म्हणता यायला पाहिजे त्याला. अशा नराधमांना ते मोकाट सुटलेले आहेत. पैसे भरून पैशाचा आणि राजकीय सत्तेचा दबाव असून हे सगळे आरोपी मोकाट फिरतायत आणि पुन्हा दुसऱ्या गुन्ह्याला हजर होत आहेत. त्यांना का तुम्ही मोकाट सोडतायत? त्यांना कधी तुम्ही शासन करणार? अशा नराधमांना कधी तुम्ही फाशी देणार? एखादा असा नराधम जेव्हा त्याला फाशीची शिक्षा घडेल तेव्हा कुठेतरी या घटनेला सगळ्यांना आळा बसेल. आज या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषद यासाठी घेतलेली आहे की सध्या महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था कोणत्या लेवलला चालली आहे याची प्रत्येकाला जाणीव आहेच. आणि विशेषतः महिलांवर जे अन्याय अत्याचार होत आहेत, दिवसाढवळ्या महिलांवर बलात्कार करून त्यांचे खून केले जात आहेत आणि हे खुनी मोकाट सुटलेले आहेत. त्यांना कुठेही कायद्याचा धाक नाहीये, पोलिसांचा धाक नाहीये आणि वेगवेगळे दररोज वेगवेगळे गुन्हे घडतायत. आणि अशा या मोकाट आरोपींना सरकारने कायद्याचा धाक दाखवून किंवा पोलिसांनी त्यांचा पोलीस खात्याचा कायद्याचा धाक दाखवून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. आणि आज आमच्या महिलांमध्ये, मुलींमध्ये जे असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालेलं आहे ते कुठेतरी शांतता येण्यासाठी या सरकारने प्रयत्न करावा. ज्या पद्धतीने सरकारने सूत्र हातात घेतलेली आहेत, पण गेल्या 2.5 वर्षात जर आपण पाहिलं तर या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचे अक्षरशः दिंडवडे निघालेले आहेत. ज्यांना नको त्यांना सरकार सुरक्षा यंत्रणा पुरवते, त्यांना बॉडीगार्ड्स पुरवते, पण आज सर्वसामान्य जनता रस्त्यावर फिरताना त्यांचं जीणंही नकोसं झालेलं आहे. आणि कुठेतरी या शंड सरकारला हे सगळं दिसत असूनही त्यांनी डोळ्यावर कातडं ओढलेलं आहे. मुंबई महाराष्ट्र आपला सुरक्षित राहिलेला आहे. आपण वारंवार ते घटना बघत आलोय. मला हे सांगायचंय, रोजची घटना आपण बघायला गेलो, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली आणि आता आपला मुंबई महाराष्ट्र सुद्धा इथे सेफ नाही. आपला मुंबई अनसेफ झालेला आहे. मी काही दिवसापूर्वी काही डेटा वगैरे इन्फॉर्मेशन काढलेला, मी ते तुमच्या समोर जाहीर करत आहे. आपला सर्वाधिक बलात्काराचा गुन्हा मुंबईत दाखल असून आपला जे क्रमांक आहे, दुसरा क्रमांक आपल्या नंबर मध्ये येतो. सेकंड नंबर आहे क्राईम साठी. ते पण क्राईम कुठला? महिलांवर जे अत्याचार होतोय, लेगिंग अत्याचार, रेप केसेस, त्याच्यावर आपला महाराष्ट्र, मुंबई सेकंड नंबरवर आहे. आणि काही डेटा पण आहे माझ्याकडे. गेल्या
महिन्यात आपण बघायला गेलो मुंबई शहरात सर्वाधिक 226 बलात्कारचे गुन्हे दाखल असून ठाण्यात 118 तर पुण्यामध्ये 112 असे बलात्कार केस रजिस्टर्ड झालेले आहे. इव्हन आपल्या ठाण्यामध्ये सुद्धा झालेले. मग मला मुख्यमंत्री साहेबांना हे सांगायचंय, आपण लाडकी बहीण योजना काढली आहे, आपल्याला 1500 रुपये देतात आहे, गॅसचे दर आपण थोडा कमी करतोय, फ्री सिलेंडर्स देतोय, पण हे सर्व गोष्ट तर आहे, पण तुम्ही लाडकी बहिणीवर लक्ष कधी देणार आहे? वारंवार हे केसेस वाढत चाललेत. आपण रेप केस बघतोय, ऍक्सिडेंटल हिट अँड रन केस बघतोय. मला मुख्यमंत्री साहेबांना हेच सांगायचंय, तुम्हाला लाडकी बहिणीचा एवढा पडलेला आहे, तर या लाडकी बहिणींचे जे रोजचे अत्याचार होत आहेत त्याच्यावर लक्ष द्या.